तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती। सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे। तर इथे आज आहे गुढीपाडवा, म्हणजे मराठी नवीन वर्ष। गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांसाठी, आपल्या सर्वांसाठी खूप सुख शांती समृद्धी हॅपीनेसचं जावो, हेच आपली देवाचरणी प्रार्थना। तर इथे मी रेडी झालेली आहे। आम्ही चाललेलो आहे आज गावाला गुढीपाडव्यानिमित्त, आणि हे आता रेडी होत आहेत। तर आज आधी मला जायचं आहे माझ्या घरी। जसं की तुम्हाला माहिती आहे की माझ्या घरी माझी आई तर नाही आहे, माझी आई नाही आहे, तर त्याच्यामुळं माझी आत्या आहे, आत्याला सुतक आहे। तर गुढी उभारायला कोणीच नव्हतं, तर माझी आत्या म्हणे 10-15 मिनटं का होईना पण तू ये, तेवढी गुढी उभारून चालली जा म्हणून। तर तेवढी गुढी उभारायची आहे, आणि त्यानंतर मग आपण गावाला जाऊया, म्हणजे नाचण्याला, आणि तिथली पण गुढी उभारून घेऊया। तर आजचा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे की मी गुढीपाडवा घरी कसा साजरा करते। तर चला मग बघूया आपण। माझी इच्छा होती आज की बा आपण थोडंसं लुगडं वगैरे घालूया, म्हणजे माझं लग्नातलं पण लुगडं मी कधीच घातलेलं नाही आहे, आणि साडीचं पण आपण तयार करू शकतो लुगडं। तर मी ते यूट्यूबवरून वगैरे घालून पाहिलं असतं, बट मला बरं नाही आहे, आणि त्याच्यामुळे मी साधी सिंपलच तयारी केली आहे। इथं काही असं जास्त हेवी काही मेकअप केलेला नाही आहे। तर इथे हे तयार होत आहे। यांना म्हणत आहे मी कुर्ता घाला, बट नाही म्हणत आहेत ते कुर्ता, त्यांना आवडतच नाही कुर्ता वगैरे घालायला, खूप रेअरली घालतात ते। बघा तयारी करणं सुरू आहे। मी इथे तयारी करून बसली आहे। सुट्टीचा एकच दिवस मिळते, म्हणजे खूप रेअर सुट्ट्या मिळतात त्यांना, त्याच्यामुळं मग थोडंसं ग्रूमिंग सेशन झाल्यानंतर थोडं लेटच होते। चला करा मग लवकर, उशीर होऊन राहिला। चला एकच नंबर दिसरेल तुम्ही। मग आम्ही आता निघत आहे गावाला जाण्यासाठी, पहिल्या आधी माझ्या घरी जाण्यासाठी। हाय, चला सर्वांना मराठी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला मग तर मग आम्ही डायरेक्टली माझ्या घरीच गेलो आधी। तिथे मग लोकेशची देवपूजा वगैरे सुरू होती, तोपर्यंत मग आम्ही चहा नाश्ता वगैरे घेऊन घेतला, आणि त्यानंतर मग आम्ही जे पण गुढीला सामान लागतं ते सर्व जमा केलं, आणि गुढी उभारून घेतली।
जेव्हा माझी आई गेली तेव्हा लोकेश खूपच लहान होता. मीन्स आय थिंक तो 21 वर्षाचा असेल तेव्हापासून समजा माझी आई गेली आहे. तर त्याच्यानंतर आम्ही दोघीजणी होतो 2-3 वर्ष. समजा माझी ताईनंतर मी होती. आम्हाला माहिती आहे की घरात किती छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळं लक्ष ठेवावं लागते. आम्हालाच तर किती हार्ड गेलं होतं तेव्हा, आणि आता तर ऑब्व्हियसली तो एकटा आहे, त्यालाच ते सर्व बघावं लागते. तर एवढ्या सर्व गोष्टी बघणं, त्याच्यासोबत आपलं काम पण करणं, आणि घरात जरी आत्या असली तरी पण जे आहे घरचे त्यांना तर बघावंच लागते ना मेन. तर ह्या सर्व गोष्टी तू हँडल करत आहे हे बघून खरंच खूप कधी वाईटही वाटते आणि हे बघून चांगलं पण वाटते. चला मग आम्ही निघालेलो आहे आता गावाला जायला. उशीर झाला आम्हाला, कारण तिथं कसं सर्वच काढून पूजा वगैरे करणं थोडं लेट झालं. तर यांना आता एक त्यांचा फ्रेंड भेटला होता, म्हणजे ऑफिस रिलेटेडच काहीतरी त्यांचं काम होतं, ते झालं. तर माझ्या घरी आता गुढी वगैरे उभारून झाली आहे. घरी आई नसली की खूप फरक पडते. तरी माझा भाऊ खूप काही हँडल करत आहे. म्हणजे आत्या आहे बट आत्याला पण एवढं सुचत नाही, त्याच्यामुळं माझा भाऊ आणि आत्या दोघं मिळून पूर्ण घर हँडल करतात. एवढं लहान वयात एवढं सारं हँडल करणं, ते पण खूप मॅच्युरिटीनं, रिस्पॉन्सिबिलिटीनं. प्रत्येक सण तो साजरा करतो, प्रत्येक म्हणजे आम्ही इथं असं नाही आता याला कसं मी पाहिजे होती म्हणून, नाही तर कुठलाही सण असो सगळी पूजा वगैरे मांडणं, घरातली जेही कामं असतात जे एक मुलगी करू शकते किंवा एक बाई करू शकते तो इझिली करतो. म्हणजे ऑब्वियसली त्यालाही हार्ड जातच असं, पण तो खूप सुंदर प्रकारे सर्व काही हँडल करत आहे. त्याचा खूप चांगलं वाटतं हे बघून. आणि बाबाला पण हँडल करत आहे. आई गेल्यानंतर एवढं सगळं सांभाळून घेणं, घर चालवणं सोपं नसतं. हे प्रत्येकाला जमत नाही, पण तो करत आहे सर्व हँडल. तसं तर आपण 10-15 मिनिटात घरी पोहोचत आहे. मग घरची पण गुढी उभारून घेऊया. तर मग आम्ही गावाला आलो तेव्हा आईने सर्वच तयारी करून ठेवली होती इथे गुढी उभारण्याची. आणि आई काल्याच्या कीर्तनात गेल्या होत्या, त्यामुळं मग आम्ही दोघांनी गुढी उभारून घेतली. निंबाची रांगणी आहे का? आणू का म्हणजे? ते एक जंगली आहे ते. ते त्या साईड निघा ना. ते खाली येते गळवा लहान आहे तो बसत नाही तिथे.
तर मग गुढी उभारल्यानंतर आम्ही पण काल्याच्या कीर्तनामध्ये गेलो आणि आज जेवण पण तिथेच होतं, कारण 7 दिवस सप्ताह असते आणि त्यानंतर मग काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी तिथे जेवण पण होतं. त्यामुळं घरी काही स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं आज. तर जेवणामध्ये पण मस्त डाळभाजी, भात, बुंदी, शेव वगैरे असतात आणि घरी आईने शिरा केला होता गुढीला दाखवण्यासाठी. मार्ची पुण्यतिथी आहे इथं 7 दिवस भागवत होतो. अच्छा. आज करायला गेलो. तीर्थ उठवा उठवा देव भक्ताची मथुरा दिले उपदर्शना दादा के बोले बुलासा जय दादा जवानुदा सागर गए बानुदा जय दादा जवानुदा सागर गए हंसनाथ दासी भूमे जिनकी गिने आगवराजे जिनकी गिने आगवराजे मागणीचे गजप्रती आहे त्या संता शिरवीच मद देई. तर मग जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी आम्ही थोडा आराम केला. घरी पाहुणे मंडळी पण आली होती, जे पण वासुदेव महाराजांचं आज काल्याचं कीर्तन होतं त्याच्यासाठी जे पण आमच्या फॅमिलीतले मेंबर्स तिथं आले होते ते सर्व घरी येऊन गेले. त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही घरी म्हणजे रूमवर यायसाठी निघणार होतो. तर मग गजानन महाराजांचं दर्शन घेऊन घेतलं आम्ही आणि जे पण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातलं दर्शन होतं ते आम्ही तेव्हाच दुपारीच करून घेतलं होतं. आणि मग घरी रिटर्न येताना म्हटलं आपण इकडे पण चाललं जाऊ शेतामध्ये. तर आम्ही मग शेतामध्ये पण चक्कर मारून घेतला. आमच्या शेतामध्ये कांदा लावलेला आहे. चला
झटका मशीन सुरू आहे का? हो करून टाकलं. करंट लावलेला आहे ना. पाणी कोरडं पडलं आहे. तर मग आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर मग हे त्यांना थोडंसं ऑफिसचं काम होतं, हे तिकडे चालले गेले. अशा प्रकारे आमचा गुढीपाडव्याचा दिवस गेला आजचा. आज मला दोन्ही ठिकाणची म्हणजे सासरची माहेरची दोन्ही ठिकाणची गुढी उभारावी लागली. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आपल्या नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.